अशी मोठी बातमी सगळ्यांना सुखावणारी अशी, कारण केरळमध्ये आता मान्सून दाखल झालेला आहे। एक आठवड्याच्या पूर्वीच हा मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि अर्थातच यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये केरळमधून महाराष्ट्रापर्यंतचा मान्सूनचा प्रवास असतो। त्यामुळे मान्सून अवघ्या काही दिवसांमध्ये आता महाराष्ट्रामध्ये दाखल होईल। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देतील। अभिषेक, मान्सून हा दाखल झालेला आहे केरळमध्ये। भारतीय हवामान विभागाकडून आज अधिकृत घोषणा ही देखील करण्यात आलेली आहे। साधारणपणे मान्सून हा केरळमध्ये 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा तो लवकर दाखल झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। एकूण 8 दिवसा अगोदर जी नॉर्मल तारीख त्याची असते त्यापेक्षाही 8 दिवसा अगोदर केरळमध्ये मान्सून हा दाखल झालेला आहे। या अगोदर 2009 मध्ये मान्सून हा आपल्याला साधारणपणे 23 मे रोजी दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। या एकूणच जी सिस्टीम सध्याला आपल्याला दक्षिण कोकणामध्ये पाहायला मिळते आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आपल्याला पाऊस असल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे कुठेतरी मान्सूनला देखील गती येताना आपल्याला पाहायला मिळू शकते आणि महाराष्ट्रात देखील लवकरच जो मान्सून आहे तो दाखल होण्याची शक्यता आहे। साधारणपणे 1 जून पर्यंत मान्सून हा मुंबईपर्यंत दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे यंदाचा मान्सून हा सगळ्यांना सुखावणारा ठरावा ही अपेक्षा आहे।